रात्रीच्या गडद अंधारात एक कार वेगाने पुण्याकडे धावत होती। ड्रायव्हिंग सीटवर बसलेला एक व्यक्ती, डोळ्यात भीती, चेहऱ्यावर घामाच्या धारा आणि मनात एकाच गोष्टीचा गोंधळ, त्या सूटकेसमध्ये बंद असलेल्या भयानक सत्याचा। तो जणू काहीतरी लपवण्याचा, पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण नियतीने आधीच त्याच्यासाठी एक वेगळाच सापळा रचला होता। ही गोष्ट आहे एका अशा पतीची ज्याने प्रेमाच्या नात्याला रक्ताने माखलं, एका अशा घटनेची जिने विश्वासघात आणि क्रौर्याची परिसीमा गाठली गेली, आणि एका अशा गुन्ह्याची ज्याने बंगळुरू, पुणे आणि अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं। जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। राकेश राजेंद्र खेडेकर, वय वर्ष 35, राहणार जोगेश्वरी, हा मुंबई येथून बंगळुरू येथे फेब्रुवारीमध्ये आपली पत्नी गौरी सोबत बनारगट्टा तेजस्विनी नगर येथे राहण्यास गेला होता। राकेश हा कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर असून वर्क फ्रॉम होम करत होता, तर त्याची पत्नी गौरी जॉब शोधत होती। नवी जागा, नवं शहर, नवी संधी, पण जुन्या समस्या। सततच्या भांडणांनी घरातलं सुख हरवलं आणि हे नातं कटू संघर्षात अडकलं गेलं। वारंवार होणाऱ्या वादांमुळे शेजाऱ्यांनाही त्रास होत होता, पोलिसांनाही यात हस्तक्षेप करावा लागला होता। पण कोणीही कल्पना केली नसेल की हे भांडण एका इतक्या भयानक शेवटाला नेईल। 26 मार्चच्या रात्री राकेशकडे पत्नी गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला। या कारणाने त्यांचे वाद होऊन पत्नी गौरी घरातील भांडी आपटू लागली। तेव्हा पती राकेशने आपण आता राहत असलेल्या रूमचे डिपॉझिट भरलेले आहे, आपण जर रूम सोडली तर डिपॉझिटचे पैसे मिळणार नाहीत असे तिला समजावले। तरीही गौरी त्याचं ऐकत नसल्यामुळे त्यांच्यात याच कारणावरून टोकाचा वाद झाला। पत्नी गौरीने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली। त्या रात्री राकेशचा संयम सुटला। रागाच्या भरात त्याने स्वयंपाकघरातला धारदार चाकू उचलला आणि गौरीच्या पोटात भोसकला। गौरी विव्हळली, किंचाळली, पण त्याच्या मनात जराही दया नव्हती। क्षणात त्याने तिचा गळा चिरला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा मृतदेह पाहून त्याला कदाचित अपराधी वाटायला हवं होतं, पण नाही। राकेशने बिनधास्तपणे पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले, एका मोठ्या ट्रॅव्हल सुटकेसमध्ये त्यांना भरून ठेवले। ही सुटकेस त्याच्या घराच्या बाथरूम मध्ये ठेवली आणि पळ काढण्याची योजना आखली। याच दरम्यान त्याने गौरीच्या आई वडिलांना फोन करून हत्येची माहिती दिली। धक्क्यात गेलेल्या कुटुंबियांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं। बंगळुरू पोलिसांनी जेव्हा त्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना बंद घरात एक मोठी सुटकेस आढळली आणि त्यात लपलेलं भयानक सत्य। राकेशला आता स्वतःचंही जीवन संपवायचं होतं। त्याने गाडीतून सुटकेससह पुण्याच्या दिशेने पलायन सुरू केलं। रस्त्यात त्याने झुरळ मारण्याचं औषध आणि फिनेल प्यायलं, पण मृत्यू सहजासहजी यायचा नव्हता। शिरवळच्या हद्दीत गाडी थांबली। रस्त्यावरच राकेश बेशुद्ध पडला। स्थानिक लोकांनी हा प्रकार पाहून पोलिसांना कळवलं। तपास सुरू होताच पोलिसांना संशय आला। जेव्हा तपशील बाहेर आला तेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं। हा साधा अपघात नव्हता, हा एक खुनी पती होता। राकेशला तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तिथून त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवलं। उपचार सुरू असताना पोलिसांनी चौकशी केली। काही वेळातच त्याने कबुली दिली, होय, मी गौरीला मारलं। आता बंगळुरू पोलीस त्याला ताब्यात घेणार आहेत। पुढील तपास सुरू आहे। एका सुंदर नात्याचा शेवट असा क्रूर आणि रक्तरंजित असतो का? प्रेम, संघर्ष आणि तणावाच्या या कहाणीने समाजाला एक प्रश्न विचारलाय, वाद मिटवण्यासाठी संवाद हवा की हत्या? राकेशने जे केलं ते क्षणिक संतापात केलं असेल, पण त्याचा परिणाम एका संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा ठरला। सुटकेसमध्ये बंद झालेलं ते शरीर फक्त एका स्त्रीचं नव्हतं, तर ते प्रेम, विश्वास आणि एक नातं यांचंही मृत्यूचं प्रतीक होतं। या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलंय, तणाव, वैवाहिक संघर्ष आणि मानसिक तणाव यावर संवादाशिवाय कोणताही उपाय नाही। अन्यथा सुटकेसमध्ये बंद होणाऱ्या अशा अनेक कहाण्या भविष्यातही समाजाला हादरवत राहतील।